नको नको, फार पुढे नको जायला, बेड बेड लागायचा. हळूहळू जाते. 2 3 अरे बेड बेड बरोबर. 1 2 3 हा हा, चौथ्या पालावरती इथं कपाट. बरोबर आहे बरोबर आहे. वा वा, बेड आता जमायला लागलाय मला पण. म्हणजे उद्या माझे पण डोळे बिळे गेले तुम्हाला चालतं तरी येईल. इकडे जाऊन बघते. अगं काय झालं? फुलदाणी पडली पायावर. अरे अगं सपने बघून चालायचं, अशी कशी फुलदाणी पडली तुझ्या पायावर? काय आता डोळे बंद करून कसं बघून चालणार मी? अगं काय डोक्यावर बेकार पडली का काय? डोळे बंद करून कशाला चाललेली? ते एक झोपे तशाच चालतात ना डोळे बंद करून. त्यांना कितपत त्रास होत असेल नसेल, कितपत काम करू शकतात ते मला बघायचं होतं. मी पण चालून पाहिलं, लागलं पण मला. अगं सपने कशाला नसते उद्योग करत असतीस तू? तू पण मला सोड. फक्त त्यांना किती त्रास होतोय नाही होते ते फक्त बघत होते ना मी. एवढं काय झालं बोलायला लगेच? बरं बरं, पायावर घे, पायावर घे. काय करे, हाड मोडलं असेल खरं. हाड मोडला असेल का? थांब जरा, स्प्रे मारल्यावर बरं होईल. थांब जरा. गार लागतो तो मारल्यावर. मर मर. बस 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 बस. अगं सपने, मंजू वहिनींना एवढी दुखापत झाली, किती त्रास होते त्यांना. तुला अजून काय झालं असतं तर केवढंच पडलं असतं. उगाच आमच्या डोक्याला टेन्शन. हा राहू दे. माझ्यामुळे काही टेन्शन नाही. यांचे काही टेन्शन आहे का नाही ते जाऊबाई मुळेच बघ. त्यांना कोण काय नाही बोलणार. सगळं चांगलं नीट चालू होतं. कशानं मरायला तडफडायला तिथे डोळ्यामध्ये ती मिरची घालून गेले ते काय माहिती. काय नाही, सत्यभाऊजींना विचारतेच मी. अगं लागले तुझ्या पायाला सपने. हे बघ दादा काय बोलू नकोस याच्याबद्दल, त्याला आवडणार नाही. असू दे काय आवडलं नाही तरी पण मी विचारणारच आहे. विचारलंच पाहिजे बघा आज. नको नको, ऐक माझं मिरची सपने. घालून घेतली डोळ्यात, मला कळलं पाहिजे. अगं लागले तुझ्या पायाला. असू दे. अगं नंतर विचारू आपण, ऐक तरी. हा नका टेन्शन घेऊ तुम्ही, मी करतो. हा करतो काय तर. आई आंबरे आला तुम्ही? सत्यजितराव, अरे काय होऊन बसलं माझ्या मंजूच्या आयुष्यात. आई आई हे बघा, रडू नका तुम्ही, शांत व्हा. हे बघा आता जे झालंय ते झालंय ना. आणि वाघमारांच्या आयुष्यात असं काय होईल असं मला बी वाटलं नव्हतं. पण आता काय करणार. आता आपल्याला मिळूनच त्यांना धीर द्यायला पाहिजे, आपल्याला मिळूनच त्यांना बळ द्यायला पाहिजे ना. त्यामुळं तुम्ही असं रडू नका. चला ना आत या तुम्ही, म्हणजे वाघमाऱ्यांना बरं वाटेल तुम्ही आलेलं बघून. या 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 आंबरे. या आंबरे, सावकाश सावकाश आंबरे. या आई आई अमरे. मंजू अगं काय होऊन बसलं ग हे. कोणाची दृष्ट लागली माझ्या पोरीला. आई शांत हो बघू, शांत हो. तिथे लहानपणी तू मला हाताच्या बोटाला धरून हे सगळं जग दाखवलंस आणि तुझ्या सोबतच असं कसं झालं ग. माझ्या बाळाला त्याच्या मावशीने जग दाखवावं, त्याच्यासोबत खेळावं, त्याचे लाड करावे, लय स्वप्न बघितली होतीत ग मी. माझी इच्छा होती की सगळ्यांच्या आधी माझ्या बाळाला तू हातात घ्यावं, तू त्याला डोळे भरून बघावंस. म्हणजे ते आता तू त्याचं तोंड पण बघू शकणार नाहीस. हे ऐकल्यावर पायाखालची जमीन सरकली ग माझ्या. मंजू अगं तुझ्याच बाबतीत का होतंय ग हे सगळं. आई हे बघ,
जे घडून गेलं ते आपल्या हातात नव्हतं. मी आता सगळं स्वीकारून पुढे जायचं ठरवलंय. अगं पण कसं करणार आहे सगळं? उभं आयुष्य पडलंय तुझ्या समोर. माहित नाही आई, मी एवढा विचार नाही केलाय. अगं आयुष्य असं ठरवून जगता येते कसं? त्यात जे घडायचं ते घडतंच ना. आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आहेतच की माझ्या पाठीशी. नको काळजी करू, सगळं ठीक होईल. बरोबर बोलतात वाघमारे. आई आणि मी आहे ना त्यांची काळजी घ्यायला. होय सत्यजितराव, अहो आजवर तुमचा आधार होता म्हणूनच निभावत आलो आम्ही. तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आमचा. बरं आई, तुम्ही मारा गप्पा, मी तुमच्यासाठी मस्त चहा घेऊन येतो. अहो नाही नाही नको चहा, आम्ही फक्त मंजूला भेटायला आलो होतो. अहो असं काय करताय आई? जावयाला बी कधी तर पाहुणचार करायची संधी द्या. आलोच मी. दीदी, हल्ला कुणी केला होता? समजलं का काय? नाही अजून. माझी तब्येत बरी नव्हती ना, मग अजून जबाब नोंदवला नाही गेला. पण लवकरच तपास सुरू होईल. मी काय म्हणते मंजू, तू तू चल आपल्या घरी. तिकडं मी व्यवस्थित काळजी घेईन तुझी. इथं नको थांबू तू, चल. आई नको अगं, इथंच थांबते. सत्य आहे की माझी काळजी घ्यायला. आणि त्या मम्मी साहेब त्या हैराण करतील तुला, त्याचं काय? त्यापेक्षा नको, तू चल आमच्या बरोबर घरी. हो दीदी, आई बरोबर बोलते. तू तिकडे आलीस ना, तुला बरं वाटेल, वातावरण पण बदलेल. आणि मम्मी साहेब काय तुला इथे व्यवस्थित राहू द्यायच्या नाहीत. तू चल आमच्या बरोबर. आई अमरे, अगं मी थांबते इथं आणि मी मध्ये मध्ये येत जाईन की तिकडं. आता मी का 24 तास इथं बसून राहणार आहे कसं? आणि ऐका अमरे, आई अजिबात रडत बसायचं नाही हा. उलट अशा संकटात जितकं खंबीर राहता येईल तितकं राहायचं, म्हणजे माणसाला त्रास कमी होतो. बरोबर ना अमरे? अमरे अगं काय झालं, बोल की. दीदी, तू खरंच परत कधीच बघू शकणार नाहीस का ग? माझं बाळ जेव्हा स्वतःच्या पायावर चालायला लागल तेव्हा सुद्धा तुझ्या डोळ्यासमोर असा अंधारच असणार आहे. हे बघ अमरे, पुढं काय होईल नाही सांगता येत. पण तू आता टेन्शन घेऊ नको. अगं 2 जेवांची आहेस, तू टेन्शन घेत